आमचा सुसंस्कृत महाराष्ट्र, समृद्धीला असावा महाराष्ट्र, शिक्षण घेतलेला महाराष्ट्र, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने, सावित्रीताईंच्या विचाराने, शाहू फुलेंचा हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राचं असं घडते हे दुर्दैव आहे. खरं तर ही विकृती आहे. या विकृतीला वेळेस आळा घालण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटनी बंदोबस्त लागलीच केला. त्या कुटुंबाला भेटलो, त्यांच्या भावना समजून घेतल्या. अतिशय दुर्दैवी असा प्रसंग त्या कुटुंबावरती. महाराष्ट्रातल्या कोणत्याच व्यक्तीच्या घरावर असा प्रसंग येऊ नये ही मी देवाला प्रार्थना करणार आहे. झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. आदरणीय मुख्यमंत्र्यांना ही सूचना दिलेली आहे, या संदर्भातलं सर्व माहिती दिली. आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगून यामध्ये आपल्याला स्पेशल वकील देणं, जास्तीत जास्त शिक्षा या आरोपीला कशा होईल यासाठी आम्ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनाही विनंती करू, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाब भाऊंनाही विनंती करू आणि आपले जे आदरणीय SP साहेब रेड्डी साहेब त्यांनाही विनंती करू की साहेब चार्जशीट देत असताना व्यवस्थित त्याच्यामध्ये कुठलेही टेक्निकल अडचण राहणार नाही, व्यवस्थित चार्जशीट झालं पाहिजे. आपल्या चोपड्याचे पोलीस डिपार्टमेंटचे सारे अधिकारी वर्ग अतिशय शांततेने व्यवस्थित त्याचा तपास करत आहेत. तपास करून त्यांची भावना तीच आहे की यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे आणि ती योग्य ती शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे. म्हणून आम्ही प्रयत्नशील राहू. चार्जशीट जेवढा लवकर देता येईल तेवढा लवकर आणि ती केस व्यवस्थित चालवायची. तिच्यात कोणी फुटणार नाही किंवा कोणी साक्षर विरोधात जाणार नाही याची काळजी मी डिपार्टमेंटला विनंती करून, व्यक्तिशः विनंती करून सांगेल आणि डिपार्टमेंट चांगल्या पद्धतीने काम करते. आरोपीने आरोप केल्यानंतर त्याला 2 तासात 3 तासात डिपार्टमेंटनी पकडलं आणि दाखवून दिलं की चोपड्याचे पोलीस असतील किंवा SP रेड्डी साहेबांच्या माध्यमातून पोलिसांनी क्विक ॲक्शन घेऊन त्याला अटक केलेली आहे. ओके.